नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे किमान पेन्शन 2.5 पट होणार, EPFOच्या बैठकीत मोठी घोषणा होण्याची शक्यता। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने म्हणजे EPFO बाबत निर्णय घेणारी संस्था केंद्रीय न्यासी मंडळाची CBT बैठक 10 आणि 11 ऑक्टोबरला बेंगळुरूमध्ये होणार आहे। या बैठकीत कर्मचारी निवृत्ती वेतन योजना म्हणजे EPS 95 योजना अंतर्गत किमान पेन्शन 1000 रुपयावरून वाढवून 2500 रुपये प्रति महिना करण्याच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता। सध्या EPS अंतर्गत किमान पेन्शन 1000 रुपये आहे, जी 2014 मध्ये निश्चित करण्यात आली होती। त्यानंतर या रकमेत कोणताही बदल झाला नाही। विविध कर्मचारी संघटना आणि निवृत्ती वेतनधारक संघटना गेल्या काही वर्षापासून महागाईचा विचार करून पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत। त्यांची मुख्य मागणी म्हणजे किमान पेन्शन 7500 रुपये करण्यात यावी। मात्र अहवालानुसार CBT इतकी मोठी वाढ करण्याऐवजी 2500 रुपयापर्यंत वाढवण्याचा विचार करू शकते। मित्रांनो, आपण बघूया की EPFO पेन्शन कशी ठरते। कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेत पेन्शन ठरवण्यासाठी एक ठराविक सूत्र वापरले जाते। पेन्शन इज इक्वल टू पेन्शन योग्य वेतन गुणिला पेन्शन योग्य सेवा भागिला 70। मित्रांनो, यामध्ये पेन्शन योग्य वेतन म्हणजे शेवटच्या 60 महिन्याच्या सरासरी मूळ वेतनासोबत महागाई भत्ता DA, पण याची कमाल मर्यादा 15000 रुपये आहे। यामध्ये पेन्शन योग्य सेवा म्हणजे नोकरीतील एकूण वर्ष, जर सेवा 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ते पूर्ण वर्ष धरली जाते। किमान पात्रता म्हणजे 10 वर्षाची सतत सेवा आवश्यक आहे। उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याने 35 वर्ष सेवा केली असेल तर त्याला सुमारे 7500 प्रति महिना पेन्शन मिळू शकते। उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याने 35 वर्ष सेवा केली असेल तर त्याला सुमारे 7500 रुपये प्रति महिना पेन्शन मिळू शकते। सदस्यांना नियमित पेन्शन 58व्या वर्षापासून मिळते। त्याआधी नोकरी सोडल्यास त्यांना कमी पेन्शन किंवा विड्रॉल बेनिफिट मिळतो। EPFO 3.0 या बैठकीचा दुसरा मोठा अजेंडा आहे EPFO 3.0 प्रकल्प, ज्यामध्ये संघटनेला पूर्णपणे डिजिटल आणि कागदविरहित बनवण्याचे उद्दिष्ट आहे। या अंतर्गत खालील सुविधा लागू होऊ शकतात: ATM आणि UPI द्वारे त्वरित PPF विड्रॉल, रिअल टाइम क्लेम सेटलमेंट आणि करेक्शन सुविधा, ऑनलाईन मृत्यू दावा सेटलमेंट प्रक्रिया सोपे करणे, डेटाचे स्वयंचलित एकत्रीकरण। मित्रांनो, या मोठ्या डिजिटल प्रकल्पाचे व्यवस्थापन इन्फोसिस, विप्रो आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे TCS सारख्या आघाडीच्या IT कंपन्यांना सोपवण्यात आले आहे। तांत्रिक चाचणी सिस्टम इंटिग्रेशनच्या आव्हानामुळे हा प्रकल्प पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, बैठकीत काय निर्णय होऊ शकतो याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, CBTच्या या बैठकीत खालील मुद्द्यावर चर्चा होऊ शकते: किमान पेन्शन वाढवण्याचा निर्णय, डिजिटल सुधारणावरील प्रगतीचा आढावा, गुंतवणूक धोरण आणि निधी व्यवस्थापन संरचना। मित्रांनो, अंतिम निर्णयासाठी केंद्र सरकारची मान्यता आवश्यक असेल तरी या बैठकीचे निकाल लाखो पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी निर्णायक ठरू शकतात। कर्मचारी संघटनाचे म्हणणे आहे की 1000 रुपयावर कोणाचाही उदरनिर्वाह होऊ शकत नाही, त्यामुळे सरकारने महागाईच्या प्रमाणात पेन्शन वाढवणे अत्यावश्यक आहे। सर्वांचे लक्ष आता CBT बैठकीकडे लागले आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।